रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर, गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग आणि रेल्वे मंत्रालय भाजपकडे। नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी। सांगलीत अनोळखी आंदोलन, रेल्वे पुलाचे काम रेंगाळले म्हणून घातले वर्षश्राद्ध। आयोगाने नियमावली तयार न केल्यामुळे गोशाळांना निधी आणि कर्मचारी मिळेना। ठाण्यातील ज्वेलर्सच्या दुकानात 1.25 कोटींचे दागिने चोरणाऱ्या नोकराला माउंट अबूमधून अटक। पावसाने पुणेकरांची दाणादाण, मनसेचे होडी घेऊन महापालिकेसमोर आंदोलन। काही जण संपर्कात, योग्य वेळी आमच्यासोबत येतील, जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा। कोल्हापुरातील कसबा बीड येथे शेतमजूर महिलेला सापडला सोन्याचा बेडा। दाजीपूर अभयारण्य पर्यटनासाठी 5 महिने बंद। शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। पुण्याच्या मंत्रिपदाचा फायदा कंत्राटदारांना न होता सामान्यांना व्हावा, सुळेंची मोहळांवर जोरदार टीका। अमरावतीमधील तळेगावातील युवकाचा वीज अंगावर कोसळून मृत्यू। ठाणे जिल्ह्यात यंदा 60,000 हेक्टरवर खरीप हंगामाची लगबग। उद्धव ठाकरे यांनी घेतली जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक। 288 मतदारसंघात ताकदीने कामाला लागा, उद्धव ठाकरेंचे आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश। भिवंडी तालुक्यातील सरसवली MIDC येथे डायपर बनवणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग। अकोल्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नीटच्या निकालाच्या विरोधात संपूर्ण विदर्भात केलं आंदोलन। पावसाच्या आगमनामुळे लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात शेती कामांना वेग। छत्रपती संभाजीनगर येथे शहरासह पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, दुकानात पाणी शिरल्याने मोठं नुकसान। मुंबई विमानतळावर पकडले 19 कोटींचे सोनं, सीमा शुल्क विभागाची कारवाई। मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात, 1 ठार 11 जण जखमी, गोंदिया गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील घटना। भिवंडी महापालिका क्षेत्रात 1311 इमारती धोकादायक, शेकडो कुटुंबियांचा जीव टांगणीला। पंढरपूर शहरात जोरदार पाऊस, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठिकठिकाणी गर्दी।